नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MA राज्यशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रुडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टर मधील चौथा जो आपला विषय आहे तो म्हणजे भारतीय प्रशासन, संरचना आणि संघटन हा ऑप्शनल कोर्स आहे। या कोर्स विषयी आपण चर्चा करत आहोत। यामध्ये सुरुवातीला मागील दोन महत्त्वपूर्ण भाग ज्याची आपण चर्चा केलेली आहे त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे भारतीय प्रशासनाची उत्क्रांती व विकास याविषयी आपण चर्चा केलेली आहे। यामध्ये सर्वसाधारण ब्रिटिश कालखंड आणि स्वतंत्रोत्तर भारतीय कालखंडामध्ये भारतीय प्रशासनाची झालेली उत्क्रांती, त्याचा विकास याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर भारतीय प्रशासनाचा घटनात्मक चौकटीतून झालेला विकास याविषयी देखील आपण चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर भारतीय प्रशासनाची असणारी जी मूलभूत वैशिष्ट्ये आहेत त्याची सुद्धा आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। याच भागामध्ये आपण दुसरा जो महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे केंद्रीय प्रशासन, त्याविषयी देखील आपण चर्चा केलेली आहे। त्यामध्ये पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, त्याचबरोबर कॅबिनेट सचिवालय, केंद्रीय सचिवालय आणि पंतप्रधानांचं कार्यालय अर्थात PMO या संकल्पनेविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। यामध्ये या सर्व रचनांची, त्यांची रचना, कार्य आणि अधिकार याविषयी आपली चर्चा झालेली आहे। तिसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे घटक राज्याचं प्रशासन, स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन। यामध्ये सर्वसाधारण राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ, त्याचबरोबर राज्याचं मुख्य सचिवालय, त्याचबरोबर राज्य सचिवालय व संचालनालय आणि मुख्यमंत्र्यांचं कार्यालय या महत्त्वपूर्ण रचनांचा घटक राज्याच्या प्रशासनामध्ये अंतर्भाव होतो आणि त्या घटक राज्याच्या प्रशासनामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात। या सर्व रचनांचा, त्यांच्या कार्य, अधिकार आणि त्यांच्या भूमिकांचा आपल्याला आजच्या भागामध्ये चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, घटक राज्याच्या प्रशासनामधील सर्वात महत्त्वपूर्ण आणि वरच्या स्तरावर असणारे महत्त्वपूर्ण जे पद आहे ते म्हणजे राज्यपाल आणि ह्या राज्यपाल पदाविषयी, त्यांच्या रचनेविषयी, त्यांचे कार्य आणि अधिकार याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर राज्यपाल हे आपल्याला माहिती आहे की घटनात्मक प्रमुख असतात। सर्वसाधारण आपण मागील भागामध्ये चर्चा केलेली आहे की केंद्रीय प्रशासन आणि त्याची रचना कार्य चर्चा करताना केंद्रामध्ये आपल्याला राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख दिसतात, तसेच घटक राज्यामध्ये राज्यपाल हे घटनात्मक शासन प्रमुख आहेत। त्याच्या पाठीमागचं कारण असं की जेव्हा घटनाकारांनी संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला तर तो एकट्या केंद्रापुरता केला नाही, तर संपूर्ण भारतीय संघराज्याच्या संदर्भात त्याचा स्वीकार करण्यात आला आणि म्हणूनच केंद्राप्रमाणेच घटक राज्य व्यवस्थेमध्ये देखील संघराज्यीय स्वरूपाचे शासन व्यवस्थेच्या अंतर्गत असल्यामुळे सर्व घटक राज्यांसाठी संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केल्याने घटक राज्यामध्ये राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख, तसेच त्याला मुख्य कार्यकारी प्रमुख म्हणून देखील आपण त्याच्यामध्ये संबोधत असतो। सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की मग राज्यपाल हे जर राज्याचे शासन प्रमुख आहेत, मुख्य कार्यकारी प्रमुख आहे, तर मग ह्या राज्यपाल पदाची नेमणूक कशी होते, त्यांचा कार्यकाळ काय असतो, त्यांची पात्रता काय असते, त्याविषयी देखील आपण अधिक माहिती जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, राज्यपाल यांची नेमणूक आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपतींद्वारे त्यांची नेमणूक होत असते आणि राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत ते त्यांच्या पदावर कार्यरत असतात। परंतु असं जरी असलं, राष्ट्रपती हे राज्यपालांची नेमणूक किंवा नियुक्ती करत असले तर मग कोणती व्यक्ती त्यासाठी निवडली जाते, तर सार्वजनिक जीवनामधील किंवा सार्वजनिक क्षेत्रामधील नामवंत स्वरूपाच्या आणि कर्तृत्ववान स्वरूपाच्या अशा ज्या व्यक्ती असतात, मग त्यामध्ये ज्येष्ठ राजकारणी असतील, समाजसेवक असतील किंवा आदी लोक असतील, अशा व्यक्तींची सर्वसाधारण राष्ट्रपतींद्वारे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालांचा कार्यकाळ अशा पद्धतीने राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत आपल्याला असल्याचं सांगते। मग ह्या पदासाठी असणारी पात्रता काय, तर त्याविषयी चर्चा करणं देखील संयुक्तिक ठरतं। सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये कोणतेही घटनात्मक पद जर एखाद्या व्यक्तीला स्वीकारायचं असेल तर त्यासाठी मूलभूत आणि आवश्यक अशी जी पात्रता आहे ती म्हणजे भारतीय नागरिकत्व। म्हणून राज्यपाल या पदासाठी भारतीय नागरिकत्व असणं हे आवश्यक ठरतं। त्याचबरोबर त्या व्यक्तीची वयाची 35 वर्ष ही पूर्ण झालेली असावी हे देखील आपल्याला त्यामध्ये लक्षात येतं। त्याचबरोबर ती व्यक्ती केंद्र शासन किंवा घटक राज्य शासन यांच्या कोणत्याही स्तरावर आर्थिक लाभाच्या पदावर ती व्यक्ती असता कामा नये। त्याचबरोबर केंद्र शासन आणि केंद्र शासनाचे भारतीय संसद जी आहे त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा किंवा घटक राज्यांच्या विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशा कोणत्याही सभागृहाच्या
ती सदस्य असता कामा नये, ही देखील एक महत्त्वपूर्ण अट आपल्याला त्यामध्ये असल्याचं सांगता येतं. त्याचबरोबर राज्यपाल या व्यक्तीसाठी किंवा ह्या पदासाठी असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सेवा शर्ती असतात, त्यांची वेतन, त्यांच्या भत्ते, त्याचबरोबर त्यांची निवासगृह या संदर्भात देखील कायदा करण्याचा अधिकार हा भारतीय संसदेला त्यामध्ये आहे. भारतीय संसद वेळोवेळी अशा प्रकारचे कायदे करून राज्यपालांचे वेतन, भत्ते किंवा त्यांचे निवासगृह, ज्याला आपण राजभवन असं म्हणतो, या संदर्भात कायदे करून निर्णय घेत असते आणि ते सर्व भारतीय संघराज्यातील सर्व घटक राज्यांना ते लागू त्याच्यामध्ये ठरतात. विद्यार्थी मित्रांनो, राज्यपाल ह्या पदाची रचना, त्याची नेमणूक, त्यांचे कार्यकाळ, त्यांची पात्रता आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सेवा शर्ती आहेत, हे ठरवण्याचं सर्व कार्य हे भारतीय संसद वेगवेगळ्या कायद्यांच्या माध्यमातून करत असते. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता आपण पुढील भागाकडे वळूया. या राज्यपाल पदाचे जे घटक राज्याचे मुख्य शासन प्रमुख आहेत, राज्य प्रशासनातील जे महत्त्वपूर्ण आहेत, त्यांच्या कार्य व अधिकाराकडे आपण चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, राज्यपाल हे प्रमुख पद आहे आणि ज्या पद्धतीने केंद्र शासनाचे शासन प्रमुख राष्ट्रपती असतात, त्याच पद्धतीनं घटक राज्याचे शासन प्रमुख म्हणून राज्यपाल हे आपल्याला असल्याचे दिसून येतात. एकूणच केंद्रामध्ये ज्या पद्धतीची, ज्या स्वरूपाची राष्ट्रपती कामं करतात, त्याच प्रकारची आणि त्याच स्वरूपाची कार्य घटक राज्याच्या संदर्भामध्ये राज्यपाल हे करत असतात. एकूणच राज्यपाल जे विविध कार्य करतात, त्या विविध कार्यांचं आपल्याला वर्गीकरण देखील करता येऊ शकतं. त्यामध्ये राज्यपालांचे कार्यकारी स्वरूपाचे कार्य आणि अधिकार आहेत, राज्यपालांचे कायदेविषयक स्वरूपाचे कार्य अधिकार आहेत, त्याचबरोबर काही आर्थिक स्वरूपाचे अधिकार आणि कार्य असल्याचे दिसून येतात, न्यायविषयक कार्य आहेत. त्याचबरोबर घटक राज्यातील राज्यपालांसाठी विशेष स्वरूपाचे अधिकार देखील आपल्याला असल्याचे दिसून येतात. तर ह्या प्रत्येक अधिकार व कार्याची आपण क्रमवार त्याची चर्चा करणार आहोत. तर त्यातील पहिला जो महत्त्वपूर्ण जो भाग आहे तो म्हणजे घटक राज्यातील राज्यपालांचे कार्यकारी स्वरूपाचे कार्य व अधिकार या संदर्भात आपण चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्याचा मुख्यमंत्री जो असतो, त्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करणं हे राज्यपालाचं मुख्य कर्तव्य आणि राज्यपालाचं मुख्य कार्य आपल्याला असल्याचं दिसून येतं. एकूणच मुख्यमंत्र्याची नेमणूक करणं आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार त्याच्या मंत्रिमंडळाची नेमणूक करणं हे राज्यपालांचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्याचबरोबर घटक राज्यामधील असणारे लोकसेवा आयोग असतील, त्यांचे अध्यक्ष आणि सदस्य आहेत. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगांचे सदस्य आहेत. त्याचबरोबर घटक राज्यातील वित्त आयोग आहेत, राज्य वित्त आयोग ज्याला म्हणतो आपण, त्यांचे सदस्य आहेत. त्याचबरोबर घटक राज्यातील महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वैधानिक विकास महामंडळ आहेत, त्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करणं, नेमणूक करणं. त्याचबरोबर महाराष्ट्रामधील असणारे जे विविध विद्यापीठं आहेत, त्या विद्यापीठांची कुलगुरूंची नेमणूक करणं किंवा अगदी जर एखादा चौकशी आयोग नेमला असेल तर त्या आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका करणं हे राज्यपालांचे अधिकार आणि कार्याच्या संदर्भात आपल्याला महत्त्वपूर्ण सांगता येतं. एकूणच राज्यपालांचे कार्यकारी स्वरूपाचे जे अधिकार आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात जर आपण चर्चा केली तर ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सर्वसाधारण असं जरी म्हटलो की राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात, पण राज्यपाल हे स्वतःच्या मर्जीनुसार मुख्यमंत्री नेमू शकत नाही. तर एखाद्या घटक राज्यामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर साधारणतः बहुमत प्राप्त पक्षाचा जो नेता असतो किंवा बहुमत प्राप्त पक्षांची, राजकीय पक्षांची जी आघाडी असते, त्या आघाडीच्या नेत्याला किंवा पक्षाच्या नेत्याला राज्यपाल हे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करत असतात. परंतु जर अशी एखादी परिस्थिती निर्माण झाली की कोणत्याही एखाद्या राजकीय पक्षाला विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत सिद्ध करता येत नसेल किंवा त्यांच्याकडे तसं बहुमत नसेल किंवा पक्षांच्या आघाडीकडे बहुमत नसेल, तर मात्र राज्यपाल स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीनं विवेकाधीन स्वरूपाचा अधिकार वापरून ते बहुमत कोणता पक्ष किंवा कोणता नेता प्राप्त करू शकेल त्या पक्षाच्या नेत्याला ते मुख्यमंत्री म्हणून पाचारण करत असतात आणि त्याला विशिष्ट काळाने बहुमत सिद्ध करण्यासाठी त्याला मुदत देतात. एकूणच काय तर कार्यकारी स्वरूपाची कार्य ही राज्यपाल वेगवेगळ्या राजकीय आणि वेगवेगळ्या घटनात्मक स्वरूपाच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या राज्यपाल करत असतात. त्याचबरोबर घटक राज्याचं जे मंत्रिमंडळ असतं त्या मंत्रिमंडळाला देखील राज्यपाल वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना करत असतात, मार्गदर्शन करत असतात किंवा अगदीच मंत्रिमंडळाने घेतलेल्या एखाद्या निर्णयाविषयी राज्यपालांना जर माहिती हवी असेल तर राज्यपाल ती मंत्रिमंडळाकडनं मागू शकतात. हा राज्यपालांचा अधिकार आहे. किंवा अगदीच
घटक राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एखाद्या निर्णयाची चर्चा व्हावी असं जर राज्यपालांना वाटत असलं तर तशा स्वरूपाचा आदेश ते देऊ शकतात, किंवा एखाद्या खात्याच्या संदर्भात असेल ते सुद्धा राज्यपाल तशा संदर्भाचा आदेश देऊ शकतात. एकूणच घटक राज्याच्या संदर्भामध्ये राज्यपाल हे कार्यकारी स्वरूपाच्या दृष्टिकोनातून त्यांचे अधिकार आणि कार्य हे अत्यंत आपल्याला महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येतात. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की राज्यपालांचे कायदेविषयक कार्य आणि अधिकार या संदर्भात आपल्याला चर्चा करता येते. सर्वसाधारण घटक राज्याच्या विधिमंडळाचे राज्यपाल हे अविभाज्य असे घटक असतात आणि म्हणून भारतीय संविधानानुसार राज्यपालांना कायदेविषयक स्वरूपाचे विविध अधिकार आणि कार्य सोपवलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये साधारणतः अधिवेशनाबाबत आहेत, विविध निवडणुकांच्या संदर्भात आहेत, किंवा नकार अधिकाराच्या संदर्भात आहेत, वट हुकुमाच्या संदर्भात आहेत. हे कायदेविषयक अधिकार राज्यपालांकडे आपल्याला असल्याचे दिसतात. सर्वसाधारण अधिवेशनाच्या बाबतीत जर आपण चर्चा केली तर आपल्याला माहिती आहे की राज्य विधिमंडळाच्या स्वरूपामध्ये ते राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवणं असेल, अधिवेशन स्थगित करणं असेल, किंवा अगदी विधानसभा बरखास्त करणं असेल, किंवा एखादं विशेष अधिवेशन बोलवणं, हे देखील राज्यपालांचं महत्त्वपूर्ण अधिकार आपल्याला असल्याचं दिसून येतो. त्याचबरोबर जेव्हा नवीन विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होते आणि निवडणूक झाल्यानंतर विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होते, त्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण करणं हे सुद्धा राज्यपालांचे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. सर्वसाधारण हे जे भाषण असतं त्या भाषणामध्ये राज्याच्या शासनाची जी विविध ध्येय असतात, विविध धोरणं असतात, उद्दिष्ट असतात, त्याविषयी चर्चा त्यामध्ये केलेली असते. परंतु विशेष अधिवेशन बोलवणं जर घटक राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती असेल किंवा राज्याच्या मंत्रिमंडळाची बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना आवश्यक असं पाचारण करणं असेल तर त्यासाठी विशेष अधिवेशन देखील राज्यपाल बोलवू शकतात. तर ज्या पद्धतीनं राज्यपाल हे विधान परिषदेवर काही नियुक्त्या करत असतात त्याच पद्धतीनं विधानसभेवर देखील राज्यपालांना काही नियुक्त्या करता येतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती जसं अँग्लो इंडियन जमातीच्या लोकांना सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जर प्रतिनिधित्व मिळालं नाही तर लोकसभेमध्ये 2 प्रतिनिधी नियुक्त करत असतात, त्याच पद्धतीनं घटक राज्यामध्ये राज्यपाल हे अँग्लो इंडियन जमातीच्या लोकांना जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही तर विधानसभेवर 1 प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आपल्याला असल्याचं दिसून येतो. त्याचबरोबर दुसरा जो एक महत्त्वपूर्ण कायदेविषयक अधिकार आहे तो म्हणजे नकार अधिकाराच्या बाबत, ज्याला आपण व्हेटो पॉवर असं देखील म्हणतो. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की विधिमंडळाने एखादं विधेयक संमत केल्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या संमतीसाठी येतं आणि राज्यपालांची संमती किंवा राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. परंतु ज्यावेळेस विधिमंडळाकडून राज्यपालांकडे एखादं विधेयक मंजुरीसाठी संमतीसाठी येतं त्यावेळेस राज्यपालांपुढे 4 पर्याय असतात. पहिला जो पर्याय असतो तो पर्याय म्हणजे की आलेल्या विधेयकाला आहे त्या स्थितीमध्ये मंजुरी देणं, म्हणजे ते विधेयक संमत करणं आणि त्याचं कायद्यात रूपांतर करणं. दुसरा पर्याय असा असतो की त्या विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवणं किंवा त्या कायद्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवणं आणि आवश्यकता वाटल्यास ते विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी राज्यपाल ते पाठवू शकतात. तिसरा जो पर्याय असतो राज्यपालांपुढे तो म्हणजे आलेलं विधेयक हे अनिर्णित काळासाठी राखून ठेवणं. सर्वसाधारण राज्यपालांकडे जेव्हा एखादं विधेयक येतं आणि राज्यपालांना त्याला जर मंजुरी द्यायची नसेल तर ते संबंधित विधेयक हे अनिर्णित ठेवतात, म्हणजेच त्या विधेयकाला ते मंजुरी देखील देत नाही किंवा ते विधेयक नाकारत देखील नाही. म्हणजे राज्यपालांनी अशा स्वरूपाचा नकार अधिकार जर वापरला तर त्याला कोणत्याही स्वरूपात त्याला अपील होऊ शकत नाही. म्हणजे घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालांवर याचं काही बंधन आहेत का की राज्यपाल संबंधित विधेयकाला किती काळासाठी अनियंत्रित ठेवू शकतात, तर अशा कोणत्याही स्वरूपाचं बंधन राज्यपालांवर नाहीये. म्हणजे हा राज्यपालांना प्राप्त झालेला सर्वात महत्त्वपूर्ण कायदेविषयक बाबतीमधला नकार अधिकार आपल्याला सांगता येतो. आणि चौथा जो पर्याय आहे तो चौथा पर्याय म्हणजे राज्यपाल एखादं विधेयक हे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राखून ठेवू शकतात. सर्वसाधारण विधिमंडळाकडून मंजूर होऊन आलेलं जे विधेयक असतं ते राज्यपालांना जर समजा राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून बाधक वाटत असेल किंवा घातक वाटत असेल
किंवा अगदीच राष्ट्र सुरक्षेला ते विधेयक बाधक असेल तर असं विधेयक राज्यपाल हे संमत न करता राष्ट्रपतींच्या परवानगीसाठी राखून ठेवत असतात। आणि संबंधित विधेयक हे जर राष्ट्रपतींनी फेटाळलं, ते नाकारलं, तर घटक राज्याचं जे विधेयक असतं ते नाकारलं जातं आणि घटक राज्याच्या विधिमंडळाला तेच विधेयक पुन्हा सभागृहामध्ये मांडता येत नाही। म्हणजे हा देखील एक महत्त्वपूर्ण नकाराधिकार आपल्याला राज्यपालांच्या संदर्भात सांगता येईल। त्याचबरोबर कायदेविषयक अधिकारांमध्ये चौथा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे वटहुकुमाचं आपल्याला सांगते। ज्या पद्धतीनं राष्ट्रपती हे संसदेचं कामकाज बंद असेल आणि एखाद्या तातडीच्या प्रश्नावर गरज असेल तर वटहुकूम काढून एखादा कायदा तयार करतात, त्याच स्वरूपामध्ये घटक राज्यामध्ये देखील राज्यपालांना अशा स्वरूपाचा अधिकार वटहुकुमाचा प्राप्त झालेला आहे। म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार एखाद्या तात्काळ आणि गरजेच्या अशा प्रश्नावर जर कायद्याची आवश्यकता असेल तर राज्यपाल संबंधित मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्या स्वरूपाचा वटहुकूम काढतात। फक्त अट त्याला अशी आहे की राज्य विधिमंडळाचं ज्यावेळेस अधिवेशन सुरू होईल, हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या अधिवेशन सुरू झाल्यानंतर संबंधित वटहुकुमाला 6 आठवड्याच्या आत त्या विधिमंडळाची मान्यता घ्यावी लागते आणि ती जर मान्यता मिळाली तर तो वटहुकूम पुढे कायद्यात त्याचं रूपांतर होतं। जर विधिमंडळाने संबंधित वटहुकुमाला परवानगी दिली नाही किंवा तो मंजूर केला नाही तर तो वटहुकूम तिथे रद्द होतो, हे देखील आपल्याला त्यामध्ये सांगता येतं। त्याचबरोबर राज्यपालांच्या अधिकारांमध्ये आणि कार्यामध्ये आणि महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे ती म्हणजे राज्यपालांच्या आर्थिक स्वरूपाचे जे अधिकार आहेत, कार्य आहेत, ते देखील महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचे दिसून येतात। सर्वसाधारण घटक राज्यामध्ये जे धन विधेयक असतं किंवा ज्याला आपण वित्तीय विधेयक म्हणतो, हे विधानसभा या सभागृहामध्ये मांडलं जातं। परंतु सभागृहामध्ये वित्तीय स्वरूपाचं विधेयक मांडण्याच्या अगोदर राज्यपालांची शिफारस किंवा राज्यपालांची परवानगी, मंजुरी त्याला आवश्यक असते, तेव्हाच ते विधिमंडळामध्ये किंवा सभागृहामध्ये मांडता येत असतं। सर्वसाधारण राज्यपालांच्या परवानगीशिवाय कोणतंही वित्तीय विधेयक हे सभागृहामध्ये मांडता येत नाही किंवा अगदीच वार्षिक अर्थसंकल्प जो असतो तो वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्याच्या आधी देखील राज्यपालांची त्याला परवानगी घ्यावी लागते। एकदा की विधिमंडळाने ते अर्थविधेयक, धनविधेयक संमत केलं आणि राज्यपालांच्या संमतीसाठी, सहीसाठी आल्यानंतर मात्र राज्यपालांना ते विधेयक नाकारता येत नाही, ही त्याच्यावरची असलेली एक मर्यादा आपल्याला सांगता येते। त्याचबरोबर काही न्यायविषयक अधिकार देखील आपल्याला राज्यपालांचे महत्त्वपूर्ण सांगता येतात। यामध्ये सर्वसाधारण न्यायालयीन स्वरूपाच्या ज्या नेमणुका असतात त्या नेमणुका महत्त्वपूर्ण आहेत। म्हणजे उदाहरणार्थ घटक राज्यामध्ये जे उच्च न्यायालय असतं त्यातील न्यायाधीशांच्या नेमणुका हे राष्ट्रपती करत असतात, पण त्या नेमणुका करत असताना राज्यपालांचं मत किंवा राज्यपालांची विचार विनिमय करून संबंधित नेमणुका राष्ट्रपती करत असतात, तो देखील त्यांचा एक महत्त्वपूर्ण अधिकार आहे। त्याचबरोबर जिल्हा स्तरावरील जी न्यायालय आहे किंवा जिल्हा स्तरावरच्या जी खालची न्यायालय जी आहे या सर्व न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका हे राज्यपाल करत असतात। त्याचबरोबर न्यायालयीन शिक्षेबाबत देखील राज्यपालांना काही विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत। यामध्ये सर्वसाधारण घटक राज्याच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत येणारे जे विविध कायदे आहेत त्या कायद्यानुसार जर एखाद्या न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली असेल एखाद्या व्यक्तीला, गुन्हेगाराला, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून संबंधित व्यक्तीने जर दयेचा अर्ज केला तर राज्यपालांना त्या व्यक्तीची शिक्षा कमी करण्याचा किंवा शिक्षेमध्ये त्याला सूट देण्याचा किंवा पूर्णतः माफ करण्याचा अधिकार देखील राज्यपालांना आपल्याला असल्याचं दिसून येतं। याच्यासाठी अपवाद एक आहे की फाशीची जी शिक्षा असते ती मात्र राज्यपाल माफ करत नाही किंवा घटक राज्याच्या कायद्याच्या अधिकार क्षेत्रात येणारे जेवढे गुन्हे असतील किंवा जे तरतुदी असतील त्या संदर्भात देखील राज्यपाल तेवढीच मर्यादा पाळून ती शिक्षा कमी किंवा माफ करू शकतात। एकूणच राज्यपालांचे न्यायविषयक अधिकार, त्यांचे आर्थिक अधिकार, त्याचबरोबर त्यांचे कायदेविषयक अधिकार, त्यांचे कार्यकारी स्वरूपाचे अधिकार, या सर्व अधिकार आणि कार्यांची आपल्याला राज्यपालांच्या या महत्त्वपूर्ण पदाच्या संदर्भात चर्चा करता येते। सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की राज्यपालांचे अधिकार काय, त्यांचे कार्य काय किंवा त्या अधिकारांच्या आणि कार्याच्या संदर्भामध्ये विशेष स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्या नमूद करणं महत्त्वाचं ठरतं। यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नेमणुकीच्या संदर्भात आपल्याला सांगता येते। सर्वसाधारण आपण याची आता वरती चर्चा आलेलीच आहे, ती म्हणजे अशी की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करत असतात आणि ही नेमणूक करणं राज्यपाल हे स्वतःच्या मर्जीनुसार करत नाही, तर सर्वसाधारण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर बहुमत प्राप्त पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याला राज्यपाल हे मुख्यमंत्री
होण्यासाठी त्यांना पाचारण करतात. परंतु जर कोणत्याच पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट स्वरूपाचं बहुमत नसेल तर अशा वेळेस मात्र राज्यपाल हे स्वतःच्या विवेकाधीन अधिकारातून कोणती व्यक्ती ही बहुमत सिद्ध करू शकेल अशा व्यक्तीला मुख्यमंत्र्यासाठी पाचारण करतात. हा विशेष स्वरूपाचा अधिकार राज्यपालांना प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो, जसा तो केंद्रामध्ये राष्ट्रपतींना आपल्याला असल्याचं दिसून येतो. त्याचबरोबर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मंत्रिमंडळाची बडतर्फी. हा देखील अत्यंत एक महत्त्वपूर्ण विशेष अधिकार राज्यपालांच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल. सर्वसाधारण विधानसभेचा किंवा राज्य विधिमंडळाचा बहुमताचा पाठिंबा जर मंत्रिमंडळाने गमावला तर मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण जर एखादं मंत्रिमंडळ आपल्या पदाचा राजीनामा देत नसेल, म्हणजे सभागृहामध्ये त्याला बहुमताचा पाठिंबा नाही येत, तरी मंत्रिमंडळ जर राजीनामा देत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल हे स्वतः निर्णय घेऊन संबंधित मंत्रिमंडळ हे बरखास्त करत असतात. त्याचबरोबर मंत्रिमंडळ जर बरखास्त करून, म्हणजे राज्यपाल हे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काय करत असतात तर राज्यकारभार करत असतात किंवा निर्णय घेत असतात. परंतु मंत्रिमंडळाने जर बहुमत गमावलं तर अशा मंत्रिमंडळाला बरखास्त करणं हा राज्यपालांना एक विशेष स्वरूपाचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला दिसून येतो आणि विरोधी पक्षाला ते मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी निमंत्रण सुद्धा देऊ शकतात. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मंत्रिमंडळाप्रमाणेच विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार घटक राज्याच्या राज्यपालांना प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतो. एकूणच काय तर मंत्रिमंडळाने जर बहुमत गमावलं असेल आणि विधानसभेमध्ये मंत्रिमंडळ किंवा कोणताही पक्ष स्थिर स्वरूपाचं जर सरकार देऊ शकत नसेल तर अशा वेळेस राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करत असतात. परंतु ज्या वेळेस एखादं मंत्रिमंडळ आपलं बहुमत गमावतं तर अशा वेळेस मंत्रिमंडळ काय सांगतं की राज्यपालांना की विधानसभा बरखास्त करा. पण बहुमत गमावलेल्या मंत्रिमंडळाचा सल्ला ऐकणं हे काही राज्यपालांवर बंधनकारक नसतं. राज्यपाल स्वविवेकाधीन एक विरोधी पक्षाला मंत्रिमंडळ किंवा सरकार स्थापन करण्याची संधी देतात आणि जर विरोधी पक्ष देखील सरकार स्थापन करण्यामध्ये समर्थ नसेल तर मग अशा परिस्थितीत राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेताना आपल्याला दिसून येतात. आणि सर्वात शेवटचा जो महत्त्वपूर्ण आहे जो घटक ज्यामध्ये आपण राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भातला जो अधिकार आहे तो देखील महत्त्वपूर्ण आहे. सर्वसाधारण भारतीय संविधानाच्या घटना कलम 355 नुसार घटक राज्यातील राज्यकारभार हा घटनात्मक तरतुदींना अनुसरून सुरू आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी ही राज्यपालांची असते. आणि जर राज्यामधील घटनात्मक चौकट ही जर कोलमडली असेल, कोणतंही राजकीय पक्ष हा स्थिर स्वरूपाचं सरकार देऊ शकत नसेल तर अशा वेळेस त्या घटक राज्याच्या संदर्भातला जो अहवाल आहे तो अहवाल राज्यपाल हे राष्ट्रपतींकडे पाठवत असतात आणि त्या अहवालावर डिपेंड असतं की घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची की नाही करायची. राज्यपालांची जर अशी खात्री पटली की आता घटक राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थिर स्वरूपाचं सरकार नाही, राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, घटनात्मक व्यवस्था कोलमडलेली आहे, मग अशा परिस्थितीमध्ये घटक राज्यात घटना कलम 356चा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू करावं अशी ती शिफारस राष्ट्रपतींना करत असतात. आणि राष्ट्रपतींची जर तशी खात्री पटली तर संबंधित घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आता ही राष्ट्रपती राजवट लागू करणं हा भारतीय संविधानातील घटना कलम 356 नुसार राज्यपालांना जो अधिकार प्राप्त झालेला आहे, जो त्यांच्या अहवालावरती पुढे राष्ट्रपती निर्णय घेत असतात, हा भारतीय संघ राज्य व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. ज्याचं भारतीय स्वातंत्र्याची जर आपण मागील 60-70 वर्षाचा इतिहास जर बघितला तर आपल्याला त्यावरून दिसून येतं की ह्या गोष्टीचा किंवा ह्या तरतुदीचा भारतीय राजकारणामध्ये अनेकदा त्याचा गैरवापर देखील आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे काय तर केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रपतींना जेवढा अधिकार नाही आहेत त्या प्रकारचा अधिकार घटक राज्यामध्ये राज्यपालांना प्राप्त झालेला दिसून येतो आणि त्याचा वापर राजकीय हेतूने देखील बऱ्याच वेळेस हा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की जी राज्यपालांच्या विशेष अधिकारामध्ये किंवा त्यांच्या विवेकाधीन अधिकाराने ते हा निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर नकार अधिकाराच्या संदर्भात राज्यपालांना विशेष अधिकार आहेत ज्याची चर्चा वरती येऊन गेलेली आहे की राज्यपालांना व्हेटो पॉवर आहेत.
म्हणजे एक वेळ केंद्र शासनामध्ये राष्ट्रपतींना जेवढ्या प्रमाणात नकार अधिकार नाही आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये राज्यपालांना प्राप्त झालेले आहेत. हे भारतीय संघराज्याचं जर बघितलं तर राज्यपालांचं हे जे वैशिष्ट्यपूर्ण असं अधिकार स्थान आपल्याला दिसून येतो. म्हणजे जसं अमेरिकेमध्ये तिथल्या राष्ट्राध्यक्षांना जसं नकार अधिकार आहे की कुठलंही विधेयक अनिर्णित राखून ठेवणं आणि अमर्याद काळासाठी राखून ठेवणं, तशा प्रकारचा अधिकार राज्यपालांना आपल्याला प्राप्त झालेला दिसून येतो. किंवा एखादं विधेयक हे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राखून ठेवणं आणि राष्ट्रपतींनी जर ते नाकारलं तर संबंधित घटक राज्याच्या विधिमंडळाला ते विधेयक पुन्हा मांडता येणार नाही. हा जो नकार अधिकार आहे हा देखील राष्ट्रपतींच्या तुलनेने घटक राज्याच्या राज्यपालांना अधिक प्रभावी स्वरूपाचा आपल्याला असल्याचं दिसून येतं. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालांचे जे विविध अधिकार आहेत, कार्य आहेत, त्यांची चर्चा करत असताना राज्यपालांना प्राप्त झालेले हे जे विशेष अधिकार आहेत याच्या संदर्भात देखील आपल्याला चर्चा करणं हे महत्त्वपूर्ण ठरतं आणि ह्या वेगवेगळ्या अनुषंगानं ते आपल्याला त्यांचे अधिकार आणि कार्य समजून घेता येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काय बघितलं तर घटक राज्याची प्रशासन व्यवस्था आहे. या प्रशासन व्यवस्थेमध्ये जी रचना आहे त्या रचनेमध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, राज्याचं मुख्य सचिवालय, राज्य सचिवालय व संचालनालय आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालय हे महत्त्वपूर्ण घटक आपल्याला ह्या प्रकरणात अभ्यासायचे. आणि त्यातला पहिला जो घटक होता तो म्हणजे राज्यपाल या पदाची रचना, त्यांची कार्य, त्यांचे अधिकार आणि त्यांची भूमिका या विविध घटकांविषयी आपण आज माहिती जाणून घेतली. पुढील भागामध्ये आपण घटक राज्याच्या प्रशासन व्यवस्थेमधील दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ याविषयी आपण माहिती घेणार आहोत.